तेथे माझी हरिवृत्ती राहो। आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी जडो देशी। तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत। आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे मंगलाचरण करतात। ज्याचं मंगलाचरण केलेलं आहे त्या परमात्म्याकडे तुकोबारायांनी मागणी केलेली आहे। या अभंगाच्या संबंधाने आपला विचार सुरू आहे। काल आपण चिंतन करून आलोय। तुकोबारा या अभंगामध्ये देवाला समचरण दृष्टी असं बोलतात। समचरण दृष्टी याचा अर्थ काय करायचा, कसा करायचा, या संबंधाने आपण थोडंसं चिंतन करून आलोय। परमात्मा सगुणही आहे आणि परमात्मा निर्गुणही आहे। त्यामुळे गाथ्याचा प्रतिपाद्य विषय परमात्म्याचं वर्णन हा आहे। आणि तो परमात्मा दोन प्रकारचा असल्यामुळे या पहिल्या शब्दामध्येच महाराजांनी परमात्म्याचं सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने वर्णन केलंय। असं चिंतन या शब्दातून आपल्याला करता येतं। चरण शब्द हा स्वरूप या अर्थाचा वाचक असतो आणि दृष्टी शब्द हा ज्ञान या अर्थाचा वाचक असतो। परमात्म्याचं स्वरूप सम आहे आणि परमात्म्याचं ज्ञान सम आहे असा आपण विचार करतोय। चरण म्हणजे सगुण स्वरूप असाही अर्थ करता येईल। परमात्म्याचं सगुण स्वरूपही समान आहे। परमात्म्याची सगुण दृष्टीही समान आहे। परमात्म्याचं स्वरूप चरण निर्गुण स्वरूपही समान आहे, निर्गुण दृष्टीही समान आहे। असा चार पद्धतीने या शब्दाच्या अनुषंगाने आपण विचार करतोय। त्यामध्ये पहिला शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, सम। तुकोबारा यांनी पहिल्याच अभंगामध्ये पहिल्या शब्दामध्ये वारकरी संप्रदायाचे साधना साध्य सांगितलेलं आहे की सम आपल्याला तत्व प्राप्त झालं पाहिजे, अंतःकरणाची साम्यता सिद्ध झाली पाहिजे। संप्रदायामध्ये किंवा साधकाच्या जीवनामध्ये विषमता चालत नाही। सम शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे विषम। तुकोबाराय सांगतात परमार्थ हा समतेकडे जाणार आहे, संसार हा विषम आहे। आपल्याला संसारातील किंवा अंतःकरणातील विषमता काढायची आणि समता प्राप्त करायची, हे परमार्थाचं साध्य आहे। सम या पहिल्या शब्दातून महाराजांनी साधकाचं साध्य सूचित केलंय, त्याला सम बनायचं आहे, विषमता काढून टाकायची आहे। मग सम म्हणजे काय, विषमता कुठं असते या संबंधी आपण विचार करतोय। जिथं सदोषता आहे तिथं विषमता आहे, जिथं निर्दोषता आहे तिथं समता आहे। हा आपला पहिला मुद्दा चिंतनाचा सुरू आहे। आजही आपण त्याचं चिंतन करणार आहोत। सदोषता ही विषमतेला कारण आहे आणि निर्दोषता ही समतेला कारण आहे। दोष आले की विषमता येते आणि दोष गेले की समता आली। परमात्मा सम आहे। का सम आहे? कारण तिथं दोष नाही। परमात्म्याला समचरण का म्हणायचं? कारण तिथं दोष नाही म्हणून। एकही दोष आला विषमता आली, समचरणत्व सिद्ध होत नाही। चरण म्हणजे स्वरूप, समस्वरूपता सिद्ध होत नाही, विषमता आली। मग समता येण्याकरिता सर्वात पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे निर्दोषता। परमात्मा सम आहे त्याचं मुख्य कारण आहे परमात्मा निर्दोष आहे। निर्दोष या शब्दाचा अर्थ आहे दोषरहितता। कोणताही दोष परमात्म्याच्या ठिकाणी नाही म्हणून त्याला निर्दोष म्हणतात आणि निर्दोष आहे म्हणून निर्दोषम ही समम ब्रह्म। ब्रह्म म्हणजे परमात्मा, तो निर्दोष आहे म्हणून तो सम आहे। ब्रह्म समम गीता सांगते। ब्रह्म म्हणजे परमात्मा समम सम आहे का? ही कारण निर्दोषम, कारण तो निर्दोष आहे। निर्दोषत्वात् समम ब्रह्म। दोष कोणते आहेत त्याचा विचार करा।
मग ते दोष परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत कसे, त्याचा विचार करा. आपल्या चिंतनाचे 3 मुद्दे आजचे तरी. 1, निर्गुण परमात्मा निर्दोष आहे म्हणून सम आहे. सगुण परमात्माही निर्दोष आहे, दोषरहित आहे म्हणून सम आहे. आणि संत महात्म्यांनी त्या सगुण निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार केला, अनुभव घेतला आणि ते स्वतः निर्दोष झाले, सम झाले म्हणून परमात्मा सम आहे. कारण त्याचा अनुभव ज्यांनी घेतला तेच जर सम होतात तर ब्रह्म सम आहे असं चिंतन आपल्याला करता येईल. कारण अनुभूतीशिवाय कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही. अनुभव हे सर्वात प्रबल प्रमाण आहे. निर्गुण ब्रह्म सम आहे कारण त्याचा अनुभव संतांनी घेतला, संतच सम झाले. सगुण ब्रह्म सम आहे कारण सगुण ब्रह्माचा अनुभव संतांनी घेतला आणि संतच सम झाले. म्हणून 3 पद्धतीने विचार केला. निर्गुण ब्रह्माची समता, सगुण ब्रह्माची समता आणि संतांची समता. आणि 3ही मुद्द्यावरून सिद्ध होईल की समचरण दृष्टी, परमात्मा समचरण आहे. पहिली गोष्ट, निर्गुण ब्रह्म, परमात्मा निर्गुण आहे, स्वरूपाने निर्गुण आहे, निरुपाधिक आहे आणि तो सम आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म, सम आहे ब्रह्म. का? निर्दोषम, दोषरहित आहे म्हणून. मग दोष कोणते असतात? तर सर्वात मोठे दोष आपल्याकडे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे दोष आहेत. आणि हे दोष परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सिद्धच होत नाहीत. का सिद्ध होत नाहीत? परमात्म्यामध्ये काम नावाचा विकार नाही, क्रोध नावाचा विकार परमात्म्यात नाही, निर्गुण परमात्म्यात नाही. का नाही? त्याचं मुख्य कारण हे आहे की हे विकार अंतःकरणाला असतात आणि निर्गुण ब्रह्म अंतःकरण रहित आहे. निर्गुण ब्रह्माला कसलं अंतःकरण आलंय? अंतःकरण जिथं आहे तिथं हे विकार असतात. जीवाला अंतःकरण आहे, मनुष्याला अंतःकरण आहे, स्त्रीला अंतःकरण आहे, पशूंना अंतःकरण आहे. भले तमोगुणाची अधिकता असेल पण अंतःकरण पशु पक्ष्यांनाही आहे. म्हणून तिथं सुद्धा दोष सहितता आहे, तिथं दोष आहे. अंतःकरण आहे म्हटलं की दोष आले. पण निर्गुण ब्रह्म हे निरंतःकरण आहे, निर्मन आहे, निर्मनस्क आहे. अंतःकरणच नाही, त्यामुळे परमात्म्यामध्ये काम, क्रोधादी विकार नाहीत. दुसरी गोष्ट, काम, क्रोध हे कल्पित आहेत, मिथ्या आहेत. आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी वास्तविक नसतोच. अधिष्ठानाला त्याचा संस्पर्श होत नसतो. म्हणजे जगतामध्ये सर्वत्र ब्रह्म ओतप्रोत आहे, पण ते ब्रह्म कामक्रोधादी विकारांनी अलिप्त आहे. एखाद्याच्या ठिकाणी कामक्रोध दिसतील, त्याच्या ठिकाणी ब्रह्म आहे की नाही? ब्रह्म सर्वगत. जीवाच्या ठिकाणी ब्रह्म आहे, मग त्या जीवाच्या ठिकाणी कामक्रोध आहेतच. मग त्या कामक्रोधांनी तिथंच असणारं ब्रह्म लिप्त होत नाही का? तर नाही होत. श्रुती माता सांगते, सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुः न लिप्यते लोक दुःखेन बाह्यहा. सूर्य हा सगळ्या जगाचा डोळा आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं जग व्यवहार करतं. पण जगतामध्ये जे काही पाप पुण्यात्मक व्यवहार होतात त्या व्यवहाराने सूर्य कधीही मलिन होत नाही. सूर्याचं काम आहे प्रकाश देणं. तसं ब्रह्मचैतन्य जगताला प्रकाश देतं. जगताच्या अंतर्भूत असणाऱ्या त्या प्राणीमात्रांच्या अंतःकरणातील कामक्रोधांनी ते ब्रह्म कधीही लिप्त होत नाही, अलिप्त राहतं. आणि त्यामुळे ब्रह्म हे निर्दोष आहे. काम, क्रोध, विकार ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. निर्दोष असल्यामुळे समम ब्रह्म, परमात्मा समचरण आहे असा अर्थ. आता सगुण ब्रह्माचा, परमात्म्याचा, ईश्वराचा विचार करत, ईश्वर सुद्धा, परमात्मा निर्दोष आहे, विकारांनी रहित आहे. कसा? भगवंताला तर 16,108 पत्न्या आहेत.
तरी तो काम क्रोधादी विकारांनी रहित आहे. शिशुपाळाला परमात्मा सुदर्शन चक्राने मारतात, क्रोध आला नसेल का? क्रोध न येताच हे सगळं घडलं का? रावणाला क्रोध न येताच मारला असेल का? कंसाला क्रोध न येताच मारला असेल का? आणि 16,108 काम नसताना असू शकतात का? ह्या सगळ्यांचा विचार केला तर परमात्मा ईश्वर सुद्धा या काम क्रोधांनी रहितच आहे. एकदा काय झालं म्हणे, दुर्वासा मुनी भगवंताच्या जवळ आले, म्हणजे नदीच्या पलीकडे, यमुनेच्या पलीकडे त्यांचा सगळे शिष्यमंडळी वगैरे उतरले. भगवंताला कळालं, भगवंताच्या सर्व पत्न्यांना कळालं. दुर्वासा मुनी आले. सर्व पत्न्यांनी आग्रह केला देवाला, देवा आमच्या हाताने तुमच्या गुरूंना भोजन घालावं अशी आमची इच्छा आहे. देव म्हटले आमचे गुरु आहेत दुर्वासा मुनी, तुमच्या गुरूंना आमच्या हाताने भोजन घालावं अशी आमची इच्छा आहे. देव म्हटले असं शक्य नाही, त्यांचं पोट भरणार नाही, त्यांचं जेवण भरपूर आहे म्हटले, त्यांचं असं साधंसुद्धा जेवण नसतं, त्यांचा आहार मोठा आहे. ते म्हटले आम्ही 16,108 आहेत, आमच्याकडे जेवढी सामग्री आहे तेवढी आम्ही प्रत्येकजण स्वयंपाक बनवून घेऊन जाऊ. देव म्हटले नका उगाच, त्यांचं नाही पोट भरणार, आणि नाही पोट भरलं तर रागावतील कदाचित, ते दुर्वासा मुनी. पत्न्यांनी सांगितलं नाही देव, आमची इच्छा आहे, किती असं खाणार आहेत खाऊन खाऊन, 40 खंडे अन्न बनवलं, आम्ही घेऊन जातो. देव म्हटले जा घेऊन जा. 40 खंडे अन्न बनवलं, घेऊन जायला निघाले. यमुनेनं अडवलं ना, पूर आलेला होता. परत आल्या सर्व पत्नी. विचारलं देवाला जायचं कसं, यमुनेला पूर आलेला आहे. देवाने सांगितलं एक काम करा, यमुनेला एवढंच सांगा की 16,108 पत्नी असूनही जर कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट द्या. तिथंच पत्नी अगोदर तर हसायला लागल्या, म्हणजे असं कसं शक्य आहे देवा, असं खोटं बोलून कुठं यमुना वाट देणार आहे का? बोलून तर बघा. गेल्या सर्व पत्न्या सगळ्या उभा राहिल्या आणि त्यांनी सांगितलं म्हणे 16,108 आम्ही पत्न्या जर कृष्णाला असूनही आमचा पती ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. यमुना माता दुभंगली, दिली यमुने माई वाट खरी वो. संतांनी वर्णन केलंय त्याचं, या कथेचं. यमुनेने वाट दिली. आश्चर्य वाटलं यांना. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. पुढची कथा सर्वांना माहिती आहे, मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे खरा. दुर्वासा मुनीकडे गेल्या, दर्शन घेतलं, तुमच्यासाठी भोजन आणलंय, वाढा म्हटले जेवायला. 40 खंडे अन्न खाल्लं, जेवण झालं, निघाल्या. परत येतो आम्ही. निघाल्या. परत यमुनेला पूर आला, आता जायचं कसं? परत आल्या. दुर्वासा मुनींना विचारलं म्हणे देवा कसं जायचं आम्ही? दुर्वासांनी विचारलं म्हणे येताना कसं आलात? देवानं असं बोलले, 16,108 पत्नी असून मी ब्रह्मचारी असेल तर वाट द्या. दिली वाट. दुर्वासांनी सांगितलं एक काम करा म्हणा, आता जा आणि यमुनेला असं विचारा, बोला, सांगा की 40 खंडे अन्न खाऊनही आमच्या पतींचे गुरु दुर्वासा जर उपवाशीच असतील तर आम्हाला वाट द्या. गेले. आश्चर्यच वाटलं यांना, पण बघूया म्हणून तरी पहिला अनुभव होताच. गेल्या. त्या बोलल्या की 140 खंडे अन्न खाऊनही जर दुर्वासा मुनी अलिप्त असतील, उपवाशी असतील, त्यांचं एक कणभरही पोट भरलं नसेल तर आम्हाला वाट दे. असं म्हटल्याबरोबर वाट दे. म्हणजे ही गुरु शिष्याची जोडी, एक 16,108 पत्न्यांना भोगून ब्रह्मचारी आहे आणि एक 40 खंडे अन्न खाऊन उपवाशीच आहे. हे सगळं कशामुळं घडतं? त्याचं कारण असं आहे की परमात्म्यामध्ये काम क्रोधादी विकार नाहीत, हे दोष नाही. त्याचं कारण असं आहे की परमात्म्याची जी उपाधी आहे ती माया. तुमची आमची उपाधी अविद्या, अंतःकरण आहे, आणि अविद्या अंतःकरणाच्या अधीन आपण झालेलो आहे. परमात्म्याच्या अधीन आहे उपाधी त्याची माया. माया बिंबो वशीकृत्य
ताम स्यात् सर्वज्ञ ईश्वर हा. परमात्मा मायेच्या अधीन नाही, माया परमात्म्याच्या अधीन आहे. म्हणून मायाकृत असणारे कोणतेही धर्म परमात्म्यावर आक्रमण करू शकत नाहीत. काम क्रोध हे माईक आहेत, मायाकृत आहेत आणि मायाच परमात्म्याच्या अधीन आहे. त्यामुळे मायेचे असणारे काम क्रोध आदी कोणतेही विकार परमात्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. मग कधी कधी परमात्मा कामयुक्त दिसतो, कधी क्रोधयुक्त दिसतो असुरांना मारताना वगैरे, तर ती परमात्म्याची लीला आहे. लीला आहे. खरोखर परमात्मा त्या ठिकाणी काम क्रोधाने युक्त होत नाही. शिवाय परमात्म्याचा परिणाम काय? असुरांना मारलं, मारून काय दिला? मोक्ष दिला. मारून त्यांना परिणाम जर मोक्ष परमात्मा देत असेल तर त्याला खरा क्रोध म्हणता येईल का? जशी आई लेकराला म्हणते उन्हात मरू नको, सावलीत मर, मग मर म्हणण्यात तात्पर्य आहे का? तसं असुरांना मारलं तरी जर परमात्मा त्यांना मोक्षच देत असेल तर त्या असुरांना सुद्धा मोक्ष मिळावा ही दयाच आहे ना. म्हणून परमात्म्याला वास्तविक क्रोध आहे असं म्हणता येत नाही, वास्तविक काम आहे असं म्हणता येत नाही, अहंकार आहे असं म्हणता येत नाही. उलट त्याला अहंकार सहन होत नाही, अभिमान सहन होत नाही देवाला. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. परमात्म्याला काम क्रोध विकार नाही, म्हणजे सगुण परमात्म्यालाही काम क्रोध विकार नाही. म्हणजे सगुण परमात्म्याचं स्वरूप चरण सुद्धा निर्दोष असल्यामुळं ते सम आहे, म्हणून समचरण. परमात्मा समचरण आहे, निर्दोषत्वात समचरण. निर्गुण ब्रह्म निर्दोषत्वात समचरण. आणि आता शिवाय संतांचा अनुभव बघा. त्या परमात्म्याला ज्यांनी अनुभवलं ते सम झाले, ते निर्दोष झाले, ते निर्विकार झाले. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टस स्थित प्रज्ञस्तदोच्यते. ज्यांची प्रज्ञा, बुद्धी, वृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर झाले ते निर्दोष झाले, निर्विकार झाले, समतत्वाला प्राप्त झाले. उपनिषदामध्ये मंत्र आला, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामाये अस्य रुधिश्रिताः तदा मर्त्यो मृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते. ब्रह्माला प्राप्त केल्याची पहिली खूण, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामाः ये अस्य रुधिश्रिताः. हृदयातील सर्व काम क्रोधादी विकार निवृत्त होतात. काम नाही झालो पाही रिकामा. काम राहिला नाही संतांना, क्रोध राहिला नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना डोंगरावर असताना एकांतामध्ये गावातील काही वाईट लोकांनी स्त्रीला पाठवल्यानंतर सुद्धा काम नावाचा विकार स्पर्श करीत नाही. जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नहू. विकार स्पर्श झाला नाही, निष्काम आहेत संत, काम रहित आहेत, क्रोध रहित आहेत. मंबाजी बुवांनी काठीने मारल्यानंतर सुद्धा तुकाराम महाराजांना क्रोध नावाचा विकार स्पर्श करीत नाही. कीर्तनासाठी आले नाहीत म्हणून तुकाराम महाराज स्वतः जाऊन त्या मंबाजी बुवांचे चरण चेपतात, दाबतात. ही तुकाराम महाराजांची क्रोध रहितता. शांतीब्रह्म नाथबाबांच्या अंगावर 108 वेळा यवन अंगावरी थुंकला तरी सुद्धा क्रोध नावाचा विकार स्पर्श केला नाही. प्रसाद देवनी मुक्त केला. ही कामरहितता, क्रोधरहितता संतांच्या ठिकाणी आली. कशामुळे आली? कारण ते ज्याला प्राप्त झाले त्यांचं मन जिथं आहे ते तत्व सम आहे म्हणून संत सम झाले. आणि खरं मानवी जीवनाला कृतार्थ करणं किंवा आपला उद्धार करून घेणं, या जन्माला जिंकणं, संसाराला जिंकणं जर खऱ्या अर्थाने काय असेल तर या विकारांना जिंकणं हेच आहे. विकारांवर विजय मिळवणं हे आहे. आणि संतांनी विजय मिळवला. हे विकार म्हणजे शत्रू आहेत. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः
महाशनो महापापमा विद्ये नमिह वैरिणम इह परमार्थ मार्गे वैरिणम विद्धी. हे काम क्रोध काय आहेत? वैरी आहेत, वैरी, शत्रू आहे. यांना जिंकणं हे साधकाचं पहिलं काम आहे. काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावे. एक दुष्यंत राजा होता. वसिष्ठ काही दुर्वासांच्या शापानुसार वगैरे काहीतरी तो आपल्या पत्नीला शकुंतलेला विसरला. अरण्यामध्ये तिला सोडून दिलं. शकुंतला अरण्यामध्ये राहत होती, एकटी राहत होती. तिथं काण्व ऋषींचा आश्रम होता. ते घेऊन गेले आश्रमात. आश्रमात राहिली. तिच्या पोटामध्ये बाळ होता. कालांतराने त्या बाळाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं ऋषींनी सर्वदमन. आता तो दुष्यंत राजाचा पुत्र, राजपुत्र आहे, क्षत्रिय आहे. त्यामुळं क्षत्रियाची चिन्ह, लक्षणं त्या मुलामध्ये लहानपणापासून दिसायला लागली. सिंहाबरोबर खेळायचा, वाघाबरोबर खेळायचा, निर्भीड, त्याच्या ठिकाणी ते वीरता, तेज हळूहळू मोठा होत होता. एका दिवशी तो दुष्यंत राजा शिकारीच्या निमित्ताने त्याच अरण्यामध्ये नेमका आला. बघितलं, पाहिलं तर हा जो मुलगा आहे तो वाघाबरोबर खेळताना दिसला. काय शूर आहे मुलगा, लहान आहे, घाबरत नाही हा इथल्या हिंस्र अशा प्राण्यांना. जवळ आला, विचारलं तुझं नाव काय? सर्वदमन. तो कोणाचा आहेस? म्हणे इथं जवळच आश्रम आहे, त्या आश्रमात मी राहतो, माझ्या आईबरोबर राहतो. कोण आहे तुझी आई? कुठं राहतोस? मला घेऊन चल. बरोबर घेऊन गेला. काण्व ऋषीच्या आश्रमात आले. समोर पाहिलं शकुंतला, आपलीच पत्नी. आठवण झाली, स्मृती झाली, ध्यानात आलं. आणि मग क्षमा याचना करायला लागला. मला क्षमा कर, पण चल आपल्या राज्यामध्ये परत चल. हा माझा मुलगा आहे, याला घेऊन परत चल. ऋषींच्या सांगण्यावरून पुन्हा तो आपल्या पत्नीला घेऊन दरबारामध्ये गेला. कालांतराने दुष्यंत राजा मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर त्या राजगद्दीवर सर्वदमन बसला. राजपुत्र, राजा झाला. त्यानं संपूर्ण भारतभर आक्रमण केली, परकीय राजांना जिंकलं, असुरांना, जे शत्रू होते ते दुष्ट राजे होते, सर्वांना जिंकलं आणि संपूर्ण भारत देशाचा एक छत्री राजा झाला. म्हणून त्याने आपलं नाव ठेवून घेतलं भरत. तोच हा भरत आहे. संपूर्ण भारतावर आक्रमण करून सर्वांवर विजय मिळवला, म्हणून त्यानं आपलं नाव ठेवून घेतलेलं आहे भरत राजा. सगळे लोक म्हणायचे भरत 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 राजा. पण आईला सवय लागली होती. आई म्हणायची सर्वदमन. लहानपणची सवय, लहानपणापासून सर्वदमन म्हणायची सवय काही मोडेना. त्याने पुन्हा आणखी युद्ध केले भरत राजाने आणि सगळ्या जगावर विजय मिळवला. संपूर्ण विश्वाचा एकमेव राजा झाला, चक्रवर्ती सम्राट झाला. कोण? तो भरत राजा, सर्वदमन. आणि मग अगोदर सर्वदमन होता, नाव होता, भरत झाला. आणि मग सर्व जगावर विजय मिळवला, म्हणून त्यानं आपलं नाव ठेवून घेतलं सर्वजित. दौंडी पिटवली सर्व राज्यामध्ये. आजपासून राजांचं नाव बदललंय. काय? सर्वजित. सगळ्या जगाला जिंकलेलं आहे, सर्वजित. आईला सवय लागली होती सर्वदमन म्हणायची. आई मात्र जवळ राजा आला की सर्वदमन असंच म्हणायची. राजानं समजावून सांगितलं आईला, आई आता माझं नाव भरतही नाही, आता मी सर्वजित आहे. आजपासून मला सर्वजित असं म्हण. आईनं सांगितलं ठीक आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी राजा गेला की सर्वदमन सर्वदमन असंच म्हणायचे. राग आला एका दिवशी, आई आजपासून मला तू सर्वदमन म्हणायचं नाही, खबरदार म्हणशील तर सर्वजित म्हणायचं. आईवरच रागावला. मग आई जवळ आली, डोक्यावरून हात फिरवला. बाळ
तू सर्वजित का बरं? त्यानं सांगितलं, मी सर्वांवर विजय मिळवला. सर्वान जयते इति सर्वजित. आईनं सांगितलं, म्हणूनच मी तुला सर्वजित म्हणत नाही. सर्वांवर तू नाही विजय मिळवला. आणि कोण राहिलंय सांग? आत्ता जिंकून येतो जाऊ. आणि मग आईनं सांगितलं, हे बघ, मी सर्वदमन न म्हणता तुला सर्वजित म्हणावं अशी तुझी इच्छा कामना आहे की नाही? आहे. मी सर्वदमन म्हटल्यानंतर तुला राग येतो की नाही? खूप राग येतो, क्रोध येतो. मग जगातले सर्वात मोठे शत्रू जर कोण असतील तर ते काम आणि क्रोध आहेत. आणि जोपर्यंत तू या या शत्रूंवर विजय मिळवत नाहीस तोपर्यंत तू सर्वांना जिंकलं असं नाही. म्हणून तू सर्वजित नाही, सर्व दमनच तू अगोदर होणं महत्त्वाचं आहे. सर्वान दमयती इति सर्व दमन. सर्वांचं दमन केलं पाहिजे. इंद्रियांचं, मनाचं, क्रोधांचं, विकारांचं दमन करणारा तो सर्व दमन. म्हणून तू अजून सर्व दमनच झाला नाहीस तर सर्वजित कसा? आणि मग त्यानं ठरवलं, खरं आहे. मग राजा विरक्त झाला, काम क्रोधादी विकारांवर विजय मिळवला. मग आई त्याला सर्वजित म्हणायला लागली. काम क्रोधादी विकारांवर विजय मिळवल्याशिवाय आपण संसार जिंकला असं होत नाही. काम क्रोध सो संसार ओ शिरभार चलावे. तुकोबाराय म्हणतात, काम क्रोध हा संसार आहे. आणि हा संसार आपण ब्रह्मचारी लोक सुद्धा डोक्यावर घेऊन फिरतोय. म्हणजे अंतःकरणाच्या डोक्यावर घेऊन फिरतोय. कोण? ब्रह्मचारी, संन्यासी. हे सुद्धा काम क्रोधाने युक्त असतील तर त्यांनी ते खरे ब्रह्मचारी नाहीतच, ते संसारिकच आहेत. मग का? कारण काम क्रोध हा संसार आहे आणि या संसारानं युक्त ते आहेतच. काम क्रोध सो संसार यांना जिंकणं महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या संतांनी जिंकलं महाराज, या विकारांना जिंकलं. तसं जिंकणं अवघड आहे. सारसाही विघडता होय उहा होनी वत्स काढिता, ना तरी भनंग दवडिता भानयावरुनी, माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, जेवी होय का उदक तुटता मीना, तैसे विषयांचे घर इंद्रिये सांडिता थोर, युगांत होयते वीर विराग साहती. त्या ग्रंथामध्ये का असं म्हटलेलं आहे, विकार हेतौ सती न विक्रियन्ते चेतांसी येषाम ते एव धीराः. विकार उत्पन्न होण्याला योग्य असे हेतू म्हणजे विषय समोर उपस्थित झाले असता देखील ज्यांचं चित्त विकारयुक्त होत नाही तेच धीर आहेत. त्यांनाच धीर असं म्हणावं. विकार हेतौ सती न विक्रियन्ते खलु येषाम चेतांसी ते एव धीरा. विकार उत्पन्न होण्याला समोर विषय तर पाहिजे ना. आणि समोर विषय येऊनही जर विकार उत्पन्न होत नसेल तर त्यांना धीर म्हणतात, असा याचा अर्थ आहे. असे संत महात्मे तुका म्हणे, वीर्यावीर संत धीर समुद्र. धैर्यवान आहेत, निर्विकार ज्यांचं अंतःकरण झालेलं आहे म्हणून ते धीर आहेत. का हे असे धीर झाले? का यांनी विकारांना जिंकलं? त्याचं कारण असं आहे, हे निर्दोष झाले. निर्दोष का झाले? त्याचं कारण आहे, येषाम साम्ये स्थितम मनः. त्यांचं मनच साम्यामध्ये स्थित झालेलं आहे म्हणून ते निर्दोष झाले. मग साम्य काय आहे? सम काय आहे? समचरण दृष्टी. तुकोबरा सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, समचरण परमात्मा आहे आणि म्हणून त्या परमात्म्यामध्ये यांचं चित्त संतांचं राहिलं म्हणून ते सम झाले. आणि संत ज्या अर्थी सम झाले, अनुभव त्यांचा आहे, याचा अर्थ परमात्मा समचरण आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात समचरण दृष्टी विटेवरी साजे रे, समचरण दृष्टी साजे रे, समचरण दृष्टी विटेवरी साजे रे, समचरण दृष्टी विटेवरी साजे रे,
समचरण दृष्टी विटेवरी साजे समचरण दृष्टी विटेवरी साजे समचरण दृष्टी विटेवरी साजे रे समचरण दृष्टी विटेवरी साजे रे माझे हरी वृत्ती राहो ते माझे हरी वृत्ती राहो आधी कनल मायिक पदार्थ आधी कनल मायिक पदार्थ तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ वा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी अनुभूती या प्रमाणाने ही गोष्ट सिद्ध आहे की परमात्मा समचरण आहे, समस्वरूप आहे. कारण अनुभूतीने ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. एकतर श्रुती युक्ती सर्वांनी सिद्ध आहे परमात्मा समचरण समस्वरूप आहे. पण त्याचा अनुभव ज्यांनी घेतला, त्या परमात्म्याचा अनुभव ज्यांनी घेतला ते स्वतः सम झाले. याचं कारण असं आहे, परमात्म्याचा अनुभव म्हणजे परमात्म रूपता. तुकोबाराय परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती ठेवून परमात्माच झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनच राम झाला आणि मग लक्षात घ्या राम समय आणि मन राम झालं म्हणजे सम झालं आणि सम झालं म्हणून ते निर्विकार आहे, निर्दोष आहे. याचं कारण असं आहे की जहां रहे राम वहां नहीं काम. एकदा मंदोदरीनं ही युक्ती दिली म्हणे रावणाला की सीता जर तुम्हाला वश होतच नाही तर एक काम करा ना, ते रामालाच वश होते फक्त, मग तुम्ही असुर शक्तीने संपन्न आहात, मायावी आहात, रामाचं रूप घेऊन समोर जा, मग सीता तुम्हाला वश होईल. म्हणून तिला पतिव्रता म्हणतात. बरं लक्षात घ्या, मंदोदरीचा पतिव्रता स्त्रियांमध्ये अंतर्भाव आहे. आपल्या पतीची इच्छा पूर्ण करते, कधीच विरुद्ध वागत नाही. पतीला इच्छा दुसऱ्या स्त्रीची आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा मंदोदरी युक्ती सांगते रावणाला, हे तिचं पातिव्रत्य आहे. म्हणजे असं असावं असं नाही. रावण म्हणतो मंदोदरी तिथंच तर भानगड आहे ना, प्रश्न तिथंच आहे. काय राम मला होता येत नाही असं नाही, मी राम होतो मायावी रूप घेऊन. बरेच मायावी राम होतात ना. एक म्हणते आम्ही देवाची पायी झालो. देवाचं रूप घेणं सोपं आहे महाराज, देवाचं स्वरूप प्राप्त करणं अवघड आहे. देवाचं रूप घेऊन तो कोणी येईल सोंग घेऊन. रावणाला सोंग घेता येत होता, त्यामुळे रावण राम झाला. रावण म्हणतो मी राम झालो की माझ्या अंतःकरणामध्ये मग सीतेच्या प्राप्तीची कामनाच राहत नाही. आणि जेव्हा कामना येते तेव्हा मला राम होता येत नाही. रावण आहे तेव्हा काम आहे, राम झालो की काम राहत नाही. याचा अर्थ असा आहे महाराज, संतांनी विकाराला का जिंकलं, ते राम झाले. त्यांनी आपलं मन देवाच्या चरणावर ठेवलं, तिथून निघू दिलं नाही, बाहेर येऊ दिलं नाही. मग ते विकारांना कसं प्राप्त होईल? दृष्टीने एखाद्या स्त्रीकडे गेली, दृष्टी गेली, पाहिलं तरी सुद्धा त्या स्त्रीमधला राम दिसतो, त्यांना चैतन्य दिसतं, परमात्मा दिसतो. मग कसा विकार स्पर्श करेल अंतःकरणाला? नाही स्पर्श करू शकत. मग संतांनी
रामरूपता सिद्ध केली, अंतःकरणाला रामचरणावर ठेवलं, परमात्म चरणावर ठेवलं. आणि परमात्म्याचे चरण हे सम आहेत, समचरण. त्यामुळे संत महात्मे स्वतः समचरण झाले, समस्वरूपाला प्राप्त झाले. ये श्याम साम्ये स्थितम मनहा. त्यामुळे संत सम झाले, निर्दोष झाले. याचं कारण आहे परमात्मा स्वतः समचरण आहे म्हणून. असा परमात्मा समचरण आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात, संत महात्मे त्या समचरणावर दृष्टी ठेवून समस्वरूप झालेत. त्यामुळे देवा माझं सुद्धा मन, माझी सुद्धा वृत्ती तुझ्या समचरणावर राहू दे, तेथे माझी हरी वृत्ती राहो. परमात्मा समचरण आहे याचा विचार आपण आजच्या पाठात केला. निर्गुण रूपाने, सगुण रूपाने आणि संतांच्या अनुभूतीने सिद्ध होतं परमात्मा समचरण आहे. अजून या संबंधी काही विचार आपल्याला करता येईल. परमात्म्याला समचरण, समदृष्टी का म्हणावं याचा विचार आपण उद्याच्या पाठात करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.